तर आमच्या घरी आता येणार आहेत भाऊजी पहिल्यांदाच, आणि यांचे लहान भाऊ आहेत ते येणार आहेत. तर त्यासाठी मग आता इथं बेत चालू आहे माझं की पनीर करावं, डाळ भात रोटी अशा. तर इथे मसाला वाटलाय जे मी नेहमीच ग्रेव्हीसाठी बनवते तो मसाला, ज्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आलं लसूण थोडेसे काजू लाल मिरची खडे मसाले हे सर्व फ्राय करून त्याच्यामध्ये लाल तिखट जे असतं ते टाकून थोडंसं त्याला व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते मस्त असं त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये हा मसाला संपूर्ण आपल्याला आता भाजून घ्यायचा. तर इथे पाहू शकता तेलामध्ये पूर्ण असं ही ग्रेव्ही टाकलेली आहे. आता पूर्ण आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मग पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे. ही संपूर्ण ग्रेव्ही भाजल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवते. याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, पनीर ॲड करायचं, आणि जर वरती जो तुमचा मसाला असतो तो नाही का आपला रेडीमेड मिळतो तो थोडा ॲड करायचा, मी तरी करतो. तर ही ग्रेव्ही बघा भाजल्यानंतर व्यवस्थित अशी दिसते. आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पनीरचे तुकडे, जे आहेत असे मस्त पैकी. तुम्हाला जर अशा पद्धतीची थिकनेस आवडत असेल, जी एकदम हॉटेलसारखी थिकनेस आहे, तरी सुद्धा तुम्ही अशी थिकनेस सुद्धा ठेवू शकता. पाहू शकता किती सुंदर दिसतंय. तेवढंच मस्त धनिया वगैरे वरून टाकली, थोडीशी कसुरी मेथी टाकली, खूप छान लागतं. पण एवढं ग्रेव्ही आम्ही नाही खात, म्हणजे थोडंसं तरी पाणी लागतंच. त्यामुळे मी थोडीशी कन्सिस्टन्सी याची थोडंसं पाणी ॲड करून मग आपल्याला मस्त हे तयार झालेलं आहे. तर इथं फायनली पनीर तयार झालेलं आहे, बघू शकता. खूप मस्त दिसतंय पनीर, म्हणजे व्हिडिओपेक्षा समोरासमोर एकदम छान दिसतंय. कॅमेऱ्यामध्ये माहिती आहे ना कसं वेगळं दिसतं. तर इथे पनीर तयार आहे आणि इथेच डाळ सुद्धा तयार आहे. मस्त असा डाळ तडका बनवलाय आणि इकडे तेवढाच भांड्याचा ढिगारा सुद्धा पडलाय सगळा. तर हे सगळं मी आता घेते क्लीन करून. किचन सुद्धा बराच खराब झालाय, तरी सगळं क्लीन करून घेते. जे आपल्याला रोटीसाठी लागणार आहे मैदा, तर तो मळून ठेवलाय मी. थोडासा पातळ झाल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलाय. रोटी आपल्याला नंतर गरम गरमच बनवायची आहे. आणि मग राईस बनवणार आहे, जिरा राईस. तर सगळं बनवल्यानंतर प्लेट मी सजवल्यानंतर तुम्हाला आता भेटते पुढे व्हिडिओमध्ये. इथे तयार आहे पनीर, जे खूपच सुंदर दिसतंय. आणि इथे आहे वरण. वरण सुद्धा बघा दाखवते, मस्त असं डाळ फ्राय करतात तसं केलंय. इथे तयार आहे रोटी, गरम गरम बटर रोटी. हा आहे जिरा राईस, पापड, कांदा लिंबू. मस्त असा मेनू आपला तयार आहे. मस्त ताट तयार करते आणि लंच एन्जॉय करूया. अरे पुण्याला आलोय अशा पद्धतीचं ताट मस्त तयार केले. चला तर बिग बॉस बघत जेवण करणार आहे.